याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या देशातल्या या सगळ्या धर्मांध गोष्टींना, या सगळ्या अंधश्रद्धेला पोसलं जात आहे. या गोष्टींना कुणाचा जर वरदहस्त असेल तर तो या देशातल्या राजकारण्यांचा वरदहस्त आहे. आणि राजकीय व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था मिळून बहुजन समाजाला परत एकदा गुलामीकडे ढकलण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. अनेक बायका ज्या तिथं गेल्या त्यांना कदाचित असं वाटलं असेल, कारण प्रयत्न करण्यापेक्षा, अभ्यास करण्यापेक्षा सोपे मार्ग बहुजन समाजाला आणि एकंदरीतच माणसांना सातत्याने आवडत असतात. इकडं अभ्यास करा, प्रयत्न करा, एवढ्या सगळ्या कोण फंदात पडताय? त्यापेक्षा जाऊन नवस बोला, कुणाचे पाय धुवा, कुणाच्या आरत्या करा आणि देवाजवळ हवं ते मागा. मग देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते देईल. सोपा मार्ग आहे. विवेक गहाण ठेवायचा, विचारशक्ती गहाण ठेवायची आणि हे सगळं चालू द्यायचं. त्यातली त्यात अमिताभ बच्चन सारखा माणूस ज्यावेळेस बालाजीला 10 कोटीची देणगी देतो, चाकूरकर सारखी बाई ज्यावेळेस त्या माणसाच्या जाऊन पाया पडते, त्यावेळेस लोकांमध्ये क्रेज तयार होती. आपण प्रबोधन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. ॲडव्होकेट वैशाली डोळस मॅडम. या विश्वामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे तत्व देणारे तथागत गौतम बुद्ध जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राच्या मातीला आणि माणसाला की स्वाभिमान आणि अस्मिता मिळाली, असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आम्हा सर्वांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे फुले दाम्पत्य, आरक्षणाचा हक्क देणारे राजर्षी शाहू महाराज, 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवरती बसून आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यागपूर्ण साथ देणाऱ्या माता रमाई, स्टॅलिनग्राडवरती छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियात जाऊन म्हणणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि या सर्वांच्या विचारांना आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्या सर्वांनाच मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही तत्व रुजावीत आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्याग दिला, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. आज आपण चंद्रपूरच्या दीक्षाभूमीमध्ये प्रबोधन पर्वाचं आयोजन केलेलं आहे आणि माझ्या समोर बसलेल्या भावांनो, भगिनींनो आणि सर्व संयोजक समितीतील माझे भावंड, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करीत आहोत. त्याचबरोबर महात्मा फुल्यांची 199वी जयंती आपण साजरी करीत आहोत. या वर्षापासून पुढच्या महात्मा फुल्यांच्या जयंतीपर्यंत आपण महात्मा फुल्यांचं द्विशताब्दी जन्मोत्सव साजरा करीत आहोत. 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रह करत असताना मनुस्मृतीचं दहन केलं. त्याला सुद्धा 199 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पुढचं त्याचं सुद्धा 100वे म्हणजे शतक पूर्ण होणार आहे. तर सर्वप्रथम मला तुम्हाला सर्वांना असं सांगणं आहे की महात्मा फुल्यांचं द्विशताब्दी जन्मवर्ष आणि मनुस्मृती दहन, महाडच्या सत्याग्रहाचं शतक हे पूर्ण वर्षभर आपण वेगवेगळ्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जागा करत, समाजापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरत आणि पुढच्या बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत अगदी हे सगळं आपण चालू ठेवूया. कारण हे सगळं एकीकडे होत असताना भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे याचा जर विचार केला आणि बाबासाहेबांना त्या दृष्टिकोनातून भारताच्या नवयुगाचा निर्माता या दोन्ही गोष्टीचा एक तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय आहे हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे भारतासारखं सार्वभौम राष्ट्र
कुठं अमेरिकेला जाऊन आता विचारणार आहे का की आम्ही तेल कुणाकडून घ्यायचं ते, हा एक प्रश्न आहे. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठं त्या अशोक खरतच्या जाऊन पाया पडायला लागलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे बाबासाहेबांसारख्या, महात्मा फुल्यांसारख्या महामानवांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव 135वी जयंती आपण साजरी करीत आहोत आणि दुसरीकडे आमच्या देशातली काही माणसं ही सैराट सुटलेली आहेत आणि या सुटण्यामध्ये राजकारणाचा वरदहस्त आणि धर्माचं वर्चस्व जे भारताला पुन्हा एकदा शोषणाच्या व्यवस्थेकडे घेऊन जातं की काय, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये चालू आहे. महिला आयोगाचं अध्यक्षपद हे सन्मानाचं, मानाचं आणि सामान्य स्त्रीला न्यायाची एक उम्मीद, एक अपेक्षा निर्माण करणारं पद आहे आणि या पदावरती बसून संविधानानं दिलेल्या इतक्या चांगल्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा सोडून अत्यंत बुरसटलेल्या विचारातून कुणाकुणाचे कोण पाय धुतं, कोण काय करतं म्हणजे त्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा करू नये, इतक्या त्या गचाळ गोष्टी आहेत आणि इतक्या त्या वाईट गोष्टी आहेत असं मी म्हणेल. तर ही ज्यावेळेस परिस्थिती आपण तुलनात्मक दृष्ट्या बघतो त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला आठवावं वाटतं, ज्यावेळेस महाडच्या सत्याग्रहाची सुरुवात होणार होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सत्याग्रहासाठी निधी जमवत होते, त्यावेळेस अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बैठका घेणं, साधू बुवांचा प्रबोधन करणं असा कार्यक्रम चालू होता आणि मुंबईला एका साधूंची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या साधूंमध्ये काय चर्चा झाली की आपण लोकांना कसं पटवून द्यायचं, बाबासाहेब कोण आहेत, मग बाबासाहेब अवतार आहेत आणि मग बाबासाहेब अवतार आहे तर मग कुणाचा अवतार आहे. आता बुद्धाला विष्णूचा अवतार ठरवून यांनी मोकळं केलं. तारा भवळकरांनी मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रश्न विचारला होता की बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे तर हिंदूंच्या देवघरात बुद्ध का नाहीत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण तसाच त्या साधूंच्या बैठकीमध्ये चर्चा चालू होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचा अवतार असतील. बाबासाहेब रागीट आहेत, बाबासाहेब आक्रमकपणे बोलणारे आहेत, बाबासाहेब अशा पद्धतीनं सगळं बोलतात, मग ते नक्कीच रुद्राचा अवतार असले पाहिजे, म्हणजे महादेवाचा अवतार असले पाहिजे. आणि मग रुद्राचा अवतार जर असतील तर हा महादेव एका अस्पृश्य जातीमध्ये कसा जन्म घेईल, मग पूर्ण रुद्राचा नाही अर्धा रुद्राचा अवतार असले पाहिजेत म्हणे. आणि अशी ती चर्चा सगळी बाबासाहेबांना कळवण्यात आली. बाबासाहेब आधी हसले आणि नंतर गंभीर झाले. बाबासाहेब म्हणाले की अशा गोष्टींना आपण कदापि खतपाणी देता कामा नये, अशा गोष्टींच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा सत्याग्रहासाठी निधी गोळा करता कामा नये आणि अशा कुठल्याही गोष्टीला आपण कुठेही प्रोत्साहन देण्याचं काम करायचं नाही, कारण या देशातली ब्राह्मणी व्यवस्था आपल्या लोकांना यासारख्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवते आणि मग या अवतारा बिवतारच्या कल्पनेमध्ये एकदा माणसं गेली की मग ती माणसाला विसरून जातात. मग आजच्या 21व्या शतकात इतकं सगळं आधुनिकीकरण झालेलं असताना सुद्धा आपल्या प्रधानमंत्र्यांना मी बायोलॉजिकल नाहीयेचा कुठंतरी बोध व्हायला लागतो. अशा खुळचट कल्पना बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या सगळ्या कार्यामध्ये कुठेही येऊ दिलेल्या नाहीत. किंबहुना या सगळ्या गोष्टीचा पराकोटीचा निषेध बाबासाहेबांनी आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यामुळे या घटनेचा आपण जाकीरपणे निषेध केला पाहिजे. म्हणजे रुपाली चाकरकरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अनेक राजकारण्यांची तिथं जी फोन कॉल्स वगैरे वगैरे सगळं आलं, याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या देशातल्या या सगळ्या धर्मांध गोष्टींना, या सगळ्या अंधश्रद्धेला पोसलं जात आहे. या गोष्टींना कुणाचा जर वरदहस्त असेल तर तो या देशातल्या राजकारण्यांचा वरदहस्त आहे आणि राजकीय व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था मिळून बहुजन समाजाला परत एकदा गुलामीकडे ढकलण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत.
अनेक बायका ज्या तिथं गेल्या त्यांना कदाचित असं वाटलं असेल, कारण प्रयत्न करण्यापेक्षा, अभ्यास करण्यापेक्षा सोपे मार्ग बहुजन समाजाला आणि एकंदरीतच माणसांना सातत्याने आवडत असतात. इकडं अभ्यास करा, प्रयत्न करा, एवढ्या सगळ्या कोण फंदात पडताय? त्यापेक्षा जाऊन नवस बोला, कुणाचे पाय धुवा, कुणाच्या आरत्या करा आणि देवाजवळ हवं ते मागा. मग देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते देईल. सोपा मार्ग आहे. विवेक गहाण ठेवायचा, विचारशक्ती गहाण ठेवायची आणि हे सगळं चालू द्यायचं. त्यातली त्यात अमिताभ बच्चन सारखा माणूस ज्यावेळेस बालाजीला 10 कोटीची देणगी देतो, चाकूरकर सारखी बाई ज्यावेळेस त्या माणसाच्या जाऊन पाया पडते, त्यावेळेस लोकांमध्ये एक क्रेज तयार होती. आता आपल्या स्टेजवरती किरण माने साहेब आहेत. आपल्याला माहिती आहे ते फिल्म इंडस्ट्रीत काम करतात. आपल्याला त्या क्षेत्राचं एक आकर्षण असतं. आपल्याला त्या क्षेत्रातल्या माणसाविषयी एक आपुलकी असती. हे कसे दिसतात, कसे राहतात, पडद्यावर आपण त्यांना बघतो आणि मग त्यांच्याविषयी एक प्रेम निर्माण झालेलं असतं. या लोकांविषयी सुद्धा तसं प्रेम निर्माण होतं आणि मग सामान्य माणसाला वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्ष पाया पडत असेल तर किती भारी इथे, आणि मग आमच्यासारख्यांनी जायला काय अडचण आहे, आणि मग बाकीच्या बाजार भुणग्यांची गर्दी सुरू होत असते. तर आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य असतं हे मान्य आहे, पण ज्या वेळेस तुम्ही संविधानिक पदावर काम करत असता त्यावेळेस मात्र तुम्ही त्या खुर्चीला, त्याच्या नियमांना आणि या देशाच्या अस्मितेला आणि या देशातल्या विधानवादाला संविधानानुसार बांधील असता. त्याच्यामुळे तुम्हाला मोकाट कुठलंही काम करण्याची परवानगी नसते. हे आपण एकदा आपल्या राजकारण्यांना, आपल्या प्रतिनिधींना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. कारण त्यांना सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की आम्ही कसेही वागलो, काहीही केलं तर लोक आम्हाला मतं देतात. आम्हाला आता गैरसमज वाटायला लागलाय की आमच्याच मतांनी लोक निवडून येतात, नाही का? ही काही दिवसांनी अंधश्रद्धा ठरते की काय, अशी परिस्थिती आहे. कारण EVMच्या वरचा जो विश्वासार्हता आहे ती आता कमी होत चाललेली आहे. आम्हाला वाटतं आम्ही मत दिलं आणि मशीन दुसरंच काहीतरी करून टाकतं, अशी ही भारताच्या लोकशाहीची सध्या अवस्था आहे. आणि या पार्श्वभूमीवर ज्या वेळेस आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो, 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं वाचून दहन केलं, हे सर्व सुरूत आहे. कुणी उपटसुंबाने येऊन आम्हाला सांगायची गरज नाही की ती वाचलीच नाही, नाही तर मग जाळलीच नसती. काहीतरी बरळायचं, कोण राहुल सोलापूरकर येतो, कोण पोंक्षे येतो आणि काही सांगतात. मग ते बघतात खडे टाकून बहुजन समाज जागा आहे का, झोपलाय का, किती झोपलाय, काय प्रतिक्रिया येते, आणि मग माफी मागायची, मोकाट सुटायचं. बोललेली चर्चा होऊन जाते, कुठंतरी बदनामी करायची करून जातात आणि मग राज्यपाल असो, भगतसिंग कोश्यारी सारखा अगदी तुच्छतेनं हसत सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंवर बोलायचं, अगदी हलक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं आणि मग माफ्या मागून मोकळं व्हायचं. हा यांचा धंदा आहे. या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विवेकशील, तत्वनिष्ठ आणि तत्वांसाठी राजीनामा देणारे राजकारणी आपल्याला लोकांसमोर मांडावे लागणार आहेत. कारण ज्या वेळेस मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली त्यावेळेस स्त्रियांसमोर भाषण करताना बाबासाहेब म्हणाले होते की स्त्रियांनो, ज्या पद्धतीनं तुम्ही घरातले प्रश्न पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सोडवता, त्याच पद्धतीनं समाजाचे प्रश्न सुद्धा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सोडवले पाहिजेत. आज आमच्या स्त्रिया हे बाबासाहेबांचं वाक्य प्रमाण मानून काम करण्याची गरज आहे. कारण आज आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे सगळे फायदे घेतलेले आहेत, सगळे घेतलेले आहेत. आता गरज आहे ती आजचे फुले शाहू आंबेडकर होण्याची, गरज आहे ती आजचा नेता शोधण्याची. नेता काही एकाच माणसात नसतो. आपण काही व्यक्तिवादाचे समर्थक नाहीत. कारण बाबासाहेबांनी या गोष्टीवर प्रचंड टीका केलेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे, पण आपण फक्त एका व्यक्तीला देव मानायचं आणि पूजायचं या विचारांचे नाहीत. बाबासाहेबांना असेल, बुद्धाला असेल, महात्मा फुल्यांना असेल, काय अपेक्षित होतं तर या सगळ्यांना अपेक्षित होतं बुद्धिजीवी वर्गामधून एक लीडरशिप यावी आणि ती लीडरशिप फक्त एका माणसाची नाही तर एका समूहाची निर्माण व्हावी.
फक्त एक माणूस विचार करू शकत नसतो, एक समूह त्या पद्धतीनं विचार करण्याचा तयार व्हावा लागत असतो. म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना हे सांगितलं होतं की तुम्ही समाजाचं नेतृत्व करायला बाहेर पडा, पुरुषाच्या मैत्रिणी व्हा, गुलाम व्हा नाही सांगितलं, दासी व्हा नाही सांगितलं, त्यांचे पाय धुवा नाही सांगितलं, आणि वाटेल ते कृत्य करा तर अजिबात नाही सांगितलं. सांगितलं काय की समाजामध्ये जाऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चळवळीचं नेतृत्व करा, समाजाचे प्रश्न सोडवा आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःचं योगदान द्या. कारण बाबासाहेब स्त्रियांना म्हणतात की आम्हाला सन्मानाची वागणूक का मिळत नाही, कारण आम्ही अस्पृश्य स्त्रीच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही. आम्ही जर ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला सन्मानाने वागवलं गेलं असतं, अधिकाराची पदं मिळाली असती, समानतेनं आम्ही समाजामध्ये प्रस्थापित होऊ शकलो असतो. पण आम्हाला हे मिळालं नाही कारण आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो. म्हणून काय करा, एकतर मुलं जन्माला घालू नका. हे शक्य आहे काय? नाही. मग काय करा, ज्या मुलांना जन्माला घातलंय त्या मुलांना सन्मानाने जगता यावं, सन्मानाने नोकऱ्याच्या पदावरती विराजमान होता यावं, यासाठी तुम्ही तशी समता आणि तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. मग आजच्या शिकल्या सवरलेला वर्ग किमान स्त्रियांचा हे सगळे प्रयत्न करताना दिसत आहे काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की प्रत्येक ठिकाणी 2-4 स्त्रिया आपल्याला दिसतात, बाकीच्या स्त्रिया फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवरती सेल्फी काढण्यात, पाठवण्यात आणि कमेंट्स देण्यात बिझी आहेत का, की अशोक खराताच्या भक्त झाल्या आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते की खायचं फुले शाहू आंबेडकरांचं आणि गायचं रामदास राम रहीम खराताचं. हा दुटप्पी धंदा एकदा आम्ही सोडून दिला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांनी स्वतःचा डुप्लिकेट मुखवटा काढून फेकला पाहिजे. मी फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवरायांच्या विचारांची आहे तर मी त्याच विचारानं जगणं, वागणं आणि माझं त्या पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे. उगीच मी एकदा सनातन्यांकडे गेले की मी त्यांची असते, मी एकदा पुरोगाम्यांकडे गेले की त्यांची असते, मी अजून कम्युनिस्टांकडे गेले की त्यांची असते. डाव्या चळवळीतली मैत्री एक वेळेस ठीक आहे, पण तुम्ही डायरेक्ट कसं प्रतिगाम्यांकडे जाऊन म्हणू शकता की आम्ही तिकडचे पण आहोत आणि इकडचे पण आहोत. हा दुटप्पी धंदा एकदा सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला स्पष्टपणे नाकारावा लागणार आहे. जो बाबासाहेबांनी स्पष्टपणे नाकारला, त्यांनी स्पष्टपणे या देशामध्ये मोठमोठे नेते समोर असताना सुद्धा, सगळं जनमत त्या नेत्यांच्या बाजूला असताना सुद्धा स्वतःचं वेगळं अस्तित्व, स्वतःचा वेगळा विचार आणि स्वतःचा वेगळी पार्टी, पुस्तकं, त्या पद्धतीची सगळी रचना मांडली. म्हणजे मनुस्मृतीचं दहन करत असताना एका शोषणवादी व्यवस्थेला नकार बाबासाहेबांनी दिला, तर दुसरीकडे कोणत्याही क्रांतिकारकाचं काम असतं की ज्या वेळेस तुम्ही समाजातली शोषण व्यवस्था किंवा कुठलंही मूल्य नाकारत असता त्यावेळेस तुम्हाला प्रतिमूल्य त्या ठिकाणी द्यावं लागत असतं. आज आपण या धार्मिक परंपरेला नाकारत फुले शाहू आंबेडकरांच्या जयंत्या हेच आपले सण केलेले आहेत. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा, पुरणपोळ्या करा आणि दिवाळीसारखी शाहू महाराजांची जयंती साजरी करा, म्हणजेच काय की आम्हाला एक मांडणी करून प्रतिइतिहास, प्रतिमांडण्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. वास्तविक त्या प्रतिमांडण्या नव्हत्या, तर त्या या मूळच्या देशातल्या संस्कृतीच्याच मांडण्या होत्या. बुद्ध काही नंतरच्या काळातले नाही आहेत, बुद्ध हे 2500 वर्षापूर्वीचे होते. पण ज्या गोष्टी कुठंतरी दृश्यमय राखलेल्या नव्हत्या त्या गोष्टीवरची धूळ बाजूला करून बाबासाहेबांनी तुम्हाला मला या देशामध्ये आपला असा इतिहास दिला, आपले असे नायक दिले. आपले नायक कोणते दिले? बाबासाहेबांनी बुद्धाला आपला नायक दिला. की बुद्ध आपल्याला सांगितले की धार्मिक बाबतीत हा बुद्ध तुमचा नायक आहे, तुमचा प्रतिनिधी आहे, हा क्रांतिकारक बुद्ध आहे. कारण या बुद्धानं वर्णजाती व्यवस्था मातीमध्ये मिळवून समतेची क्रांती केलेली आहे.
म्हणून बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध हा समतेचा अग्रदूत आहे, समतेचा मूल्यांकन आहे, इतका महान आहे. आणि त्याच्यामुळे त्या बुद्धाला बाबासाहेबांनी स्वीकारलं, तुम्हाला मला नेता दिला. महात्मा फुल्यांनी आपल्या रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांची समाधी जी काट्याकुट्यामध्ये होती ती शोधून काढून आपल्याला सापडून दिली आणि आपल्याला सगळ्यांना सांगितलं हा तुमचा नायक आहे. आणि तो नायक हा कोणता नायक आहे तर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून आम्हाला महात्मा फुल्यांनी या नायकाला कोणत्या पद्धतीनं घ्यावं, कारण ब्राह्मणी व्यवस्थेच्या खिंदू चेहऱ्यात अडकलेले शिवाजी महाराज या नाकारून आपल्याला कुळवाडी भूषण, शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा आपल्याला महात्मा फुल्यांनी दिला. बळीराजावरचा पोवाडा, बळीराजावर लिखाण करून महात्मा फुल्यांनी बळीराजा आपल्याला सांगितला. म्हणजे या गुरु शिष्यानं तुम्हाला मला चळवळीसाठी जे नेते आवश्यक आहेत, ज्या प्रेरणा आवश्यक आहेत, त्या आमच्या इतिहासातून वर काढून आमच्या पुढे मांडल्या आणि आम्हाला आमचे नेते दिले. या माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी आपल्या डोक्यातला फेटा काढून बाबासाहेबांच्या डोक्यात घातला आणि आपल्याला सांगितलं की बहुजन समाजानं आता बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. हा शिकला सवरलेला तरुण, बाबासाहेबांचं वय काय असावं त्यावेळेस? बाबासाहेबांचं अवघं 29 वर्षाचं वय. 21-22 मार्च 1920 झालेली माणगावची परिषद आहे आणि या परिषदेमध्ये शाहू महाराज रयतेला सांगतायत की हा नेता तुमचा नेता आहे, या नेत्याच्या मार्गदर्शनावरती आपल्या चळवळी चालवा, आपलं नेतृत्व स्वीकारा आहे. अशा पद्धतीनं शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडे नेतृत्व दिलं. हे कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे यांनी कधीही बघितलं नाही. हे आपले काम आहेत. आपण आंधळा जसा हत्तीला पाहतो ना, तसे महामानव पाहतो की बाबासाहेबांची जयंती कुणी करायची, शाहू महाराजांची जयंती कुणी करायची, महात्मा फुल्यांची, शिवाजी महाराजांची जयंती कुणी करायची. आपण महामानवांना जातवार वाटलंय आणि बाबासाहेबांनी, महात्मा फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये जातीयंताची आंदोलनं चालवली आहेत. मग आपल्याला या महामानवांच्या पायावर चालायचं का आपल्याला आपल्या बुरसटलेल्या विचारात राखून या सनातन्यांना बळ द्यायचंय, ब्राह्मणवाद्यांना बळ द्यायचंय? हेही आपल्याला ठरवावं लागणार आहे. कारण बाबासाहेबांनी जे गुरु मानले, गुरु कसे मानावे, त्या चाकणकारबाई म्हणल्या ना गुरुपौर्णिमेचे फोटो आहेत ते. अरे गुरु कसा मानत असतात? ज्या बुद्धाला कधीच पाहिलं ना की त्या बुद्धाला बाबासाहेबांनी गुरु मानलं. ज्या कबीराला आणि महात्मा फुल्यांना की, कारण महात्मा फुले 1990 गेले आणि बाबासाहेबांचा 1891चा जन्म आहे. 1890 महात्मा फुले गेले. आणि मग तुम्ही विचार करा, एकही दिवस न पाहिलेल्या माणसाला त्याच्या विचारांवर, त्यांच्या समतेच्या विचारांवर, त्यांच्या क्रांतिकारक विचारावर बाबासाहेबांनी स्वीकारलं. आणि आपण कुणाला कसं स्वीकारतोय? गटारातून गॅस काढण्याचे सुद्धा प्रयोग आपल्या देशात होतात. म्हणजे हसावं की रडावं अशी अवस्था आहे. आपल्या देशात काही व्हायला लागलंय. ज्या वेळेस मणिपूरच्या स्त्रियांची धिंड निघते त्यावेळेस लाज वाटते आम्हाला की हे भारतात व्हावं. स्त्रियांच्या बाबतीतली अशी वागणूक भारतामध्ये व्हावी, संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त व्हावी. या संविधानानं आम्हा स्त्रियांना तुमच्या बरोबरीनं हक्कानी अधिकार दिला. तुम्ही आम्हाला आवरणं ठरवलं होतं, पण भारतीय संविधानातून आम्ही तुमच्या बरोबरीनं या देशामध्ये कायदेशीर माणूस झालो. आणि आम्ही कायदेशीर माणूस होत असताना या देशात मणिपूरची घटना घडते. हाथरसची पोरगी दिल्लीच्या रस्त्यावर न्याय मागत फिरते आणि आम्ही शंडासारखे शांत बसतो. आम्हाला काकीच करावंसं वाटत नाही. आणि आम्ही आजकाल आमच्या प्रतिक्रिया सगळ्या कुठे सोशल मीडियावर असल्या पाहिजेत, कारण ते प्रचार आणि प्रसाराचं माध्यम आहे. पण फील्डवर लोकांमध्ये आम्ही पोचत आहोत काय? ज्या लोकांपर्यंत आमचा विचार जाणं गरजेचं आहे त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत काय? मनुस्मृती नाकारताना बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूलतत्वावर आधारित भारताचं संविधान आम्हाला दिलं.
आणि त्या संविधानानं तुम्हाला मला या देशामध्ये कायदेशीर माणूस केलं आणि आमच्यावर एक दायित्व दिलं. बापाची कमाई वाढवण्याचं दायित्व हे अनुयायांवर असतं, पुढच्या पिढ्यांवर असतं. आम्ही बाबासाहेबांना, महात्मा फुल्यांना, शिवरायांना बाप म्हणत असताना आज आमच्यावर हे दायित्व आहे आमच्या बापाच्या प्रॉपर्ट्या वाढवणं. म्हणजे बाबासाहेबांजवळ 8,000 पुस्तकं होती का, मग मी 10,000 करतो. बाबासाहेब असं सूट घालत होते का, मग मी रेमंडचा घालतो. अशी प्रॉपर्टी नाही वाढवायची आम्हाला प्रॉपर्टी कोणती वाढवायची आहे? बाबासाहेबांनी अखिल भारतासाठी काम केलं. बाबासाहेबांना आपण संकुचित करू शकत नाही, कारण बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी प्रथमतःही भारतीय आहे आणि मी अंतिमतःही भारतीय आहे. बाकी कुठलीही ओळख, जातीची, राज्याची, गावाची, वंशाची, सगळी ओळख नाकारलेली आहे बाबासाहेबांनी. आणि फक्त कोणती ओळख अपेक्षित आहे? मी सुरुवातीला की भारतीय आहे आणि मी अंतिमतःही भारतीय आहे. ही जर ओळख त्यांनी स्वीकारली असेल तर आम्हाला त्या ओळखीच्या बरहुकूम आज आमचं अस्तित्व आणि आमचा सगळी वाटचाल त्या अंगानं करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सामूहिक लोकशाही पद्धतीनं, बाबासाहेबांना बुद्धाची सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली होती? बाबासाहेबांना बुद्धाची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत बुद्ध लोकशाहीवादी होते. बुद्ध व्यक्ती स्वातंत्र्याला मानणारे होते. बुद्ध समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वांच्या मूल्यावर जगणारे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे होते. आणि म्हणून बाबासाहेबांना बुद्धाची प्रेरणा प्रचंड क्रांतिकारक वाटली. धम्माचा नीतिमान मार्ग असेल आणि 18 पगड जातीतल्या खालच्या जातीतल्या वर्णातल्या माणसाला दीक्षा देऊन त्याला बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सामील करून घेणं बुद्धानं, आणि सामान्य माणसातून बुद्धिजीवी वर्ग निर्माण करण्याचं काम भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धानं जे केलं, आणि भिक्षू आणि भिक्षुणीच्या माध्यमातून फुल टाईम क्रांतीसाठी काम करणाऱ्या लोकांना बुद्धानं ज्या पद्धतीनं तयार केलं ती गोष्ट बाबासाहेबांना आकर्षित करणारी होती. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की ज्यावेळेस लोक मला म्हणतात की भारतीय संविधानातली समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही तत्व तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतली आहेत, त्यावेळेस मला सांगावं वाटतं की मला फ्रेंचांकडे जाण्याची गरज नाही. मला की तत्व बुद्धापासून मिळालेली आहेत. त्याच्यासाठी मला परदेशात जाण्याची अजिबात गरज नाही. आणि बुद्धाचा हा क्रांतिकारक संघ जो सामान्य माणसाला उपदेश करत होता, नीतिमानतेकडे नेत होता, तो लोकांमध्ये जागृतीचं काम करत होता. बाबासाहेबांना अपेक्षित आहे शिकल्या सवरलेल्या माणसाने सुद्धा भिक्षू संघासारखं समाजाला प्रबोधित करण्याचं काम करावं. कारण ॲनिलेशन ऑफ कास्टच्या सुरुवातीलाच बाबासाहेब असं म्हणतात की राजसत्ता आकाशातून टपकत नसते, राजसत्ता ही कुठंही अचानक येत नसते, ती प्रबोधनाचा परिणाम असते. 100 वर्ष RSSनं काम केल्यानंतर त्यांचा प्रधानमंत्री आमच्या डोक्यावर बसवलाय. बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाच्या आणि भिक्षू संघाच्या माध्यमातून जे भारतामध्ये प्रबोधन झालं त्याच्या जीवावरती मौर्यांचं साम्राज्य या देशामध्ये स्थिरावलं. वारकरी संप्रदायानं अनेक संतांनी, नामदेवापासून तुकारामांपर्यंतच्या चोखामेळा, बहिणाबाई या सगळ्या संतांनी जे महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं, त्या प्रबोधनाच्या जीवावरती, त्या प्रबोधनाच्या ऐक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन स्थिरावलं. जे सिंहासन विद्रोही होतं, जाती व्यवस्थेला नाकारत समतेच्या दिशेचं होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रबोधनानंच राज्याची निर्मिती करता येते, राज्य स्थिरावता येतात. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या प्रबोधनानं आपल्याला भारतीय संविधान मिळालं. ही संविधानाची कायदेशीर राजकीय लोकशाहीची क्रांती आमच्या देशामध्ये अस्तित्वात आली. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नानं ती आणली. ती क्रांती आज आम्ही सगळे फायदे घेऊन आजपर्यंत जिवंत, यशस्वी आहे. प्रश्न असा आहे की याच्या पुढे काय, किंवा आजच्या
आजच्या घडीला भारताच्या संविधानाचं इम्प्लिमेंटेशन किती प्रमाणात होत आहे. बाबासाहेब निश्चितच नवयुगाचे निर्माते आहेत, कारण या देशामध्ये गळ्यात मडकं आणि झाडू पाठीला लटकवणाऱ्या लोकांना बाबासाहेबांनी पेनाची ताकद दिली आणि आज सगळ्यात मोठा मध्यम वर्ग बुद्धिजीवी वर्ग म्हणून हा वर्ग सन्मानाने प्रतिष्ठित आहे. बाबासाहेबांची क्रांती आहे. या देशामध्ये एक स्त्री राष्ट्रपतीच्या पदावर विराजमान होते. आता ही वेगळी गोष्ट आहे की राम मंदिराच्या उद्घाटनात त्यांना बोलवलं जात नाही. विधवा आहेत, आदिवासी आहेत. आदिवासी आहेत एक वेळेस मान्य होतं, पण विधवा होत्या म्हणून राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. म्हणजे भारतीय संविधान कोणता अधिकार देतं? राष्ट्रपती होण्याचा अधिकार देतं. आणि यांचा ब्राह्मणी धर्म काय अधिकार देतो? विधवा आहे म्हणून राम मंदिरात नाकारण्याचा हक्क देतात. किती विरोधाभास आहे. आणि हा विरोधाभास आमच्या बायकांना कळू नये, आमच्या पुरुषांना कळू नये की आम्हाला यांनी काय दिलं आणि यांनी काय दिलंय. ते तडस नावाचे खासदार, त्यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नाही रामनवमीला. ते तर भाजपचेच होते. पण आपण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही राष्ट्रपतीच्या पदावर असाल, नाही तर आमदार खासदार असाल, तुम्ही राजकीय दृष्ट्या काहीही असाल, तुम्ही नोकरीच्या दृष्टीनं काहीही असाल, पण तुम्ही वर्ण आणि जातीनुसार कोण आहात त्यानुसारच या देशात तुम्हाला वागणूक दिली जाते. आणि ती मात्र वागणूक ते पुसायला तयार नाहीत. म्हणून आपण एक समजून घेतलं पाहिजे की प्रबोधनाशिवाय राजकीय सत्ता येत नसतात.